नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तू तिकडे मी इकडे मध्ये तोंडाचे बुडबुडे अशा अवस्था गुरुवारी झालेल्या दोन्ही शिवसेनेचे आपल्याला दिसून आले. दोन्ही शिवसेना आक्रमक भाषणातून शब्द सुख फक्त घेत होत्या. बाकी मात्र त्याच्या पलीकडे वैचारिक किंवा सामाजिक किंवा सांस्कृतिक आणि देशाच्या समस्येवरती हल्ला करणारी शिवसेना मात्र दोन्हीमध्येही आपल्याला आढळली नाही. कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 2012 नंतर म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर गडबडलेली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु निकरानं झुंज देणं आणि सामर्थ्यानिशी कुणाचाही पाठिंबा नसताना, सर्वत्र विरोधात बाजू असताना सुद्धा आपली नौका समुद्राच्या उंच लाटामध्ये घेऊन जाण्याचं जे प्राबल्य आहे ते मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, ही शिवसेना पुढच्या वर्षी 60ची होते, 60तरीची होते आणि याचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा असं आढळून येतं की बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांनी अत्याचाराच्या विरोधामध्ये आणि मराठी अस्मितेच्या संघर्षामध्ये या शिवसेनेला जन्माला घातलं होतं. 19 जून 1966 रोजी त्यांच्या राहत्या घरी मुंबईला या शिवसेनेचा जन्म झाला आणि तेव्हापासून मराठी अस्मितेवरचा, त्याचबरोबर मराठी माणसांवरचा जो इतर राज्यातून आलेल्या माणसांनी अत्याचार लावलेला होता त्याला तोडीस तोड आणि त्याचा विद्रोह किंवा त्या सर्व इतर राज्यातून आलेल्या आणि प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या या बाहेरच्या संस्कृतीला रोखण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये खूप असे बदल झाले. छगन भुजबळ सोडून गेले, नारायण राणे सोडून गेले, गणेश नाईक सोडून गेले. अशा अवस्थेमध्ये बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनी 1989 मध्ये भारतीय जनता पार्टीशी युती केली आणि 1992च्या अयोध्या दंगलीचा एक सगळ्यात मोठा इम्पॅक्ट शिवसेनेवरती बसला. शिवसेना एक भारतीय लेवलला चांगल्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध झाली आणि शिवसेनेबरोबर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीलाही सामाजिक राजकीय अधिष्ठान निर्माण झाले. म्हणून 1995 साली शिवसेना आणि महायुती भारतीय जनता पार्टी यांची युती झाली. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाली आणि प्रचंड बहुमताने महायुती निवडून आली आणि त्यावेळीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले. हा असा इतिहास. पण जर आपण जरा थोडेसे पाठीमागे गेलो तर 1968लाच मुंबई महानगरपालिकेमध्ये या शिवसेनेने स्वतःच्या हिमतीवरती 42 उमेदवार निवडून आणले आणि मुंबई प्रांतामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. त्याच्यानंतर मग शिवसेनेमध्ये बरीच स्थित्यंतरे घडली. त्यांनी काही काळ काँग्रेसबरोबर युती केली, काही काळ त्यांनी रिपब्लिकन, मुस्लिम लीग यांच्याबरोबर युती केली आणि 2022ला तर उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेबरोबर पण युती केली. असं एकंदरीत स्थित्यंतराचा प्रवास होत होत हा प्रवास 2022पर्यंत आला आणि 2022ला एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मोठं बंड केलं आणि त्याच्यामुळे शिवसेनेची 2 शकले महाराष्ट्रात झाली आणि ही 2 शकले संबंध जगभर, भारतभर चर्चिले जाऊ लागली. त्याच्यावरती विचार होऊ लागला की एकेकाळची शिवसेना ही जी कणखर, मजबूत, दणकट अशी होती त्याची अशा पद्धतीने दारुण अवस्था का झाली. बरेच लोक असे म्हणाले की या पाठीमागं भारतीय जनता पार्टी याची प्रचंड मोठी आर्थिक शक्ती असल्यामुळे या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी या ओरिजिनल शिवसेनेचे तुकडे केले आणि एक तुकडा आपल्या वाट्याला घेतला आणि दुसरा तुकडा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेला आहे. नुसता शिवसेनेचे 2 शकले करून एकनाथ शिंदे थांबले नाहीत, तर पक्षाचं झेंडा, पक्षाचं चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिलं आणि उद्धव ठाकरेंना पक्षाचं चिन्ह मशाल मिळालं आणि अशा पद्धतीने पक्षाचं नावसुद्धा उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने निर्माण करावं लागलं. हा जो काय झालेला बदल आहे या बदलाचा परिणाम
महाराष्ट्रातल्या जनतेवरती होत गेला आणि खऱ्या अर्थाने ओरिजिनल शिवसेनेचा अर्थच वेगळा होत गेला. मराठी मनामध्ये, मराठी अस्मितेमध्ये, हिंदुत्व वादी विचारधारेमध्ये बदल होत गेले आणि हिंदुत्ववादी विचारधारा असणारे महाराष्ट्रीयन लोक जे दोन गटात विभागले गेले. एक एकनाथ शिंदे तर दुसरा गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे हे सुद्धा शिवसेनेमध्येच होते. ते 2006 साली त्यांनी त्यातून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि आताच्या राजकारणामध्ये त्यांचा विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये कोणताही राजकीय वाटा नाही किंवा एक उमेदवार त्यांचा विजय झाला नाही. परंतु कुठंतरी त्यांची हवा मुंबई प्रांतामध्ये, मुंबई इलाक्यामध्ये, मुंबई, ठाणे, कोकणमध्ये असल्यामुळे राज ठाकरेंचा फायदा होईल म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांना आपल्या गटाकडे, आपल्याकडे घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि राज ठाकरे यांची मिटिंगसुद्धा झालेली आहे असंही ऐकिवात आहे. त्याचबरोबर ती राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबरोबर ती जाणार आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण पण निर्माण झालेलं आहे. अशी एकंदरीत दुसरीकडे परिस्थिती आहे. पण या सगळ्या पक्षांची एकच लढाई आहे, ती म्हणजे मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेणे. कारण मुंबई महानगरपालिका ही 75,000 करोड रुपयापेक्षा जास्त बजेट असणारी, म्हणजे सिक्कीम, नागालँड, हिमाचल प्रदेश, मिझोराम अशा राज्यांपेक्षा जास्त बजेट असणारी ही मुंबईची महानगरपालिका आहे. ती ताब्यात आली तर पुन्हा एकदा या देशातलं, या महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण आणि गणितं बदलू शकतात. अशा पद्धतीचा विचार करून मुंबई महानगरपालिका आपल्या गटात कशी येईल, आपल्या जवळ कशी येईल, आपल्या बाजूला कशी येईल, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, मग ते दोन्हीही, एक घड्याळवालं आणि दुसरं तुतारीवालं, हे चारही पक्ष तुफान अशा पद्धतीने मुंबई प्रांतामध्ये येणाऱ्या 4 महिन्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत. परंतु एक शिवसेना की जी एकेकाळी एक मराठी माणसाचा आवाज होती, आज तोच आवाज वेगळ्या ठिकाणी विभागला गेल्यामुळे आज आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र कुठे दिसत नाही. ही एक शिवसेनेची गोष्ट झालेली आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्युलेट यूट्यूब चॅनल. नमस्कार.